मित्रांनो, जय जय शनिदेव मालिकेच्या आजच्या भागामध्ये शनिदेव बोलू लागतात, मा पार्वती, पुढचा एक प्रहर अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि पुढच्या एका प्रहरामध्ये सृष्टीवरती अनेक संकटं येणार आहेत, अनेक विघ्न येणार आहेत. हा पुढचा एक प्रहर फारच बिकट असणार आहे, परंतु पुढच्या एका प्रहरामध्ये काय घडणार आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि मी महादेवांना का भेटायला आलो आहे हे देखील मी आता सांगू शकत नाही. मा पार्वती बोलू लागतात, हे काय चालले आहे, मला कोणीच सांगत नाही आहे. या एका प्रहरामध्ये असे काय दडले आहे. शनिदेव म्हणतात, मा पार्वती, मी तुम्हाला हा प्रहर संपला की नक्की सांगेन, परंतु आत्ता मला निघावे लागेल. मला महादेवांना भेटायचे आहे. ते नक्की कुठे आहेत हे मला शोधावे लागेल. मी आता निघतो. मला त्यांचे फारच महत्त्वाचे कार्य करायचे आहे माझे. असं म्हणून शनिदेव तिकडून निघून जातात. मा पार्वतींना नमस्कार करतात व त्यानंतर आपण बघतो मा पार्वतींच्या सख्या एका जंगलामध्ये उभ्या असतात. तेव्हा तिकडे अचानक आग लागते. तिकडची जमीन दुभंगते व ठिकठिकाणी समुद्राला प्रलय येतो आणि समुद्र खवळतो. तेव्हा त्यांना कळत नाही की असं का घडतं आहे. तेव्हा त्या दोघी चालत चालत मा पार्वतींना भेटायला जाणार असतात. इतक्यामध्ये त्यांना आगीतनं वाट मिळत नाही आणि समोर जमीन देखील दुभंगते. तर तिकडे सूर्यदेव बोलू लागतात, हे काय चालले आहे, महादेव आहेत तरी कुठे. तरी मी शनिदेवांना सांगितले होते की काहीही करा, परंतु महादेवांच्या कक्षेमध्ये शिरू नका. असं केलेत तर अनर्थ अटळ आहे. सृष्टीमध्ये बरीच विघ्न येतील. पण त्यांनी माझे ऐकले नाही. ते म्हटले, मी परीक्षा घेणारच आहे, आता यावर काय बोलायचं आहे. असं म्हटल्यावरती आपण बघू लागतो की ठिकठिकाणी पृथ्वीवरती प्रलय येतो. तर तिकडे शनिदेव कैलासावरती प्रत्येक ठिकाणी जाऊन महादेवांना पुकारतात, महादेवा, आपण कुठे आहात, गुरुवर्या, आपण समोर या. मला आपली परीक्षा घेणे अनिवार्य आहे. ते माझे कार्य आहे, ते माझ्या स्वभावामध्ये आहे. तर तिकडे पार्वती देखील वाट बघत असते महादेव परत येण्याची, परंतु ते येत नाहीत. तिकडे शनिदेव पुन्हा पुन्हा पुकारणं करतात महादेवांच्या नावाने. तिकडे महादेव बोलू लागतात, मा गंगे, माझ्यासमोर येऊन प्रकट हो, मला आपली मदत हवी आहे. तेव्हा गंगा नदीपाशी गंगा माता प्रकट होते आणि बोलू लागते, महादेवा, आपण मला पुकारलेत, बोला, आपण याचना केलीत, आपला आदेश सांगावा, आपण जे सांगाल ते मी करेन. त्यावरती महादेव बोलू लागतात, गंगा माता, मला आपले सहाय्य हवे आहे. पुढील एक प्रहर आपल्यामध्ये मला आश्रय करायचा आहे, परंतु माझी एक अट आहे. मी पुढील एक प्रहर आश्रय करत असताना कोणालाही तुझ्यामध्ये येऊ देऊ नकोस. गंगामाता म्हणते, तशी आपली आज्ञा, आपण आतमध्ये जावे, आपण आश्रय करावे. तर तिकडे शनिदेव हतबल होऊन बोलू लागतात, महादेवा, हे काय चालले आहे. संबंध सृष्टीची मी परीक्षा घेतो. देव, दानव, संपूर्ण जीव सगळ्यांची मी परीक्षा घेतो. कोणीही माझ्यापासून सुटत नाही. पण तुम्ही असे करू नका. जर असे केलेत तर माझ्या परीक्षा करण्याचा काळ वाढेल. तर तिकडे नंदी बोलू लागतो, मा पार्वती, महादेव कुठेच नाही आहेत, मी आत्ताच शोधून आलो. इतक्यात तिकडे शनिदेव येतात आणि सांगू लागतात, पार्वती माते, मी पण आता हतबल आहे. संपूर्ण कैलासावरती महादेवांना शोधले मी, परंतु ते कुठेही सापडत नाही आहेत. आणि पाताळातली लोक, पृथ्वीवरील लोक, सर्व लोक एकत्र आली आहेत महादेवांना भेटण्याकरता, परंतु महादेव कुठे आहेत काय कळायला मार्ग नाही आहे. तर तेव्हा आपण बघतो महादेव गंगेच्या पात्रामध्ये आश्रय करत असतात. पुढच्या भागामध्ये सूर्यदेव बोलू लागतात, महादेव असं वागत राहिले तर सृष्टीमधील हा प्रलय थांबणार नाही आणि परिस्थिती आणखीनच बिकट होईल. तर तिकडे महादेव आपले ध्यान लावून बसलेले असतात.